हॅलो एव्हरीवन. तर आज होता संडे आणि आम्ही सगळे भाऊ बहीण निघालो होतो पेरूच्या वाडीला मिसळ खाण्यासाठी. आणि इथे पोहोचल्यावर बघतो तर काय, जत्रेसारखी प्रचंड गर्दी होती. मग आम्ही दुसरीकडे जाण्याचा प्लॅन केला आणि तेथूनच 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या विठ्ठला मिसळला गेलो. आणि गेल्या गेल्या विठ्ठल रखुमाईचे दर्शन झाले. आणि बघतो तर काय, इथे पण सेम गर्दी होती कारण विकेंड होता ना. मग सगळ्यात आधी आम्ही काउंटरवर नाव रजिस्टर केलं आणि मस्तपैकी गोळा एन्जॉय केला. कारण 2 तास तरी वेट करावं लागणार होता मिसळसाठी. मग काय, तोपर्यंत आम्ही प्लेस एक्सप्लोर केला. इथला ॲम्बियन्स खरंच खूप छान आहे. इथे खूप सारी आंब्याची झाडे आहेत आणि लहान मुलांसाठी पण बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहे. तोपर्यंत मग आम्ही काही फोटोज आणि व्हिडिओज शूट केले. जर तुम्ही नाशिकमध्ये असाल तर फॅमिलीसोबत वन डे पिकनिकसाठी विठ्ठला मिसळ छान ऑप्शन आहे. बच्चे कंपनीने पण सगळ्या ॲक्टिव्हिटीज एन्जॉय केल्या. आता मात्र सगळ्यांना खूप भूक लागली होती आणि आम्ही कधी आमचं नाव अनाऊन्स होईल याची वाट बघत होतो, कारण सगळे खूप कंटाळले पण होते. मग काय, आम्ही काउंटर जवळच जाऊन बसलो आणि या सगळ्यांचे एक्सप्रेशन्स बघून तुम्हाला समजत असेल की सगळ्यांना किती भूक लागली होती ते. आणि फायनली आमचं नाव अनाऊन्स झालं आणि आम्हाला टेबल मिळाला. सगळ्यांना खूपच आनंद झाला होता की फायनली टेबल मिळाला. सगळ्यात आधी तर पापड आले, त्यावर सगळ्यांनी ताव मारला आणि लगेचच मिसळ पण आली. मिसळ पण खूप टेस्टी होती आणि स्वीटमध्ये आम्ही जिलेबी मागवली होती आणि ती पण खूप छान होती. आणि फायनली बडीशेपचा आनंद घेऊन आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.